क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या लॉर्डच्या ऐतिहासिक मैदानावर हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघाने इतिहास रचलाय. तब्बल 142 वर्षाच्या इतिहासात प्रथमच या प्रतिष्ठित मैदानावर महिला कसोटी सामना खेळवण्यात आला होता. भारतीय महिला संघाने फलंदाजी गोलंदाजी या दोन्ही विभागात सर्वोत्तम कामगिरी करत इंग्लंडला त्यांच्या घरच्या मैदानावर तब्बल 270 धावांनी पराभूत केले. भारताने असा विक्रम केला ज्याची चर्चा अनेक वर्ष होणार आहे. पण हा सामना नेमका भारताच्या बाजूने कधी फिरला, इंग्लंड कुठे चुकला आणि या विजयाचा भारतीय महिला क्रिकेटवर काय परिणाम होणार, चला संपूर्ण स्टोरी समजून घेऊया. नमस्कार, मी निलेश मालवीय आणि तुम्ही पाहता प्रतिप्रश्न. सामन्याचा पहिला टर्निंग पॉइंट म्हणजे स्मृती मंदानाने 83 धावांची महत्वपूर्ण खेळी केली होती. इंग्लंडने सुरुवातीला विकेट घेण्याचा प्रयत्न केला होता, पण मंदानाने संयम आणि आक्रमकतेचा योग्य समतोल राखत भारताला मजबूत सुरुवात करून दिली. यानंतर जेमिमा रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर आणि रिचा घोष यांनीही महत्वाच्या धावा जोडल्या होत्या. मात्र इंग्लंडकडून सोफी एल्फिन्स्टनने 5 गट घेत भारताचा डाव 285 धावांवर रोखला. दुसरा आणि सर्वात मोठा टर्निंग पॉइंट आला. क्रांती गोडने 5 विकेट्स घेतल्या आणि सहकाऱ्यांनी बऱ्याचपैकी साथ देत इंग्लंडच्या फलंदाजीची कंबर मोडली. याच दिवशी भारताने सामना आपल्या बाजूने वळवला होता. जेव्हा भारताने इंग्लंडला पहिल्या डावात अवघ्या 170 धावांवर रोखलं आणि तब्बल 115 धावांची आघाडी म्हणजे कसोटी क्रिकेटमध्ये मानसिक दृष्ट्या मोठा फायदा झाला होता. तिसरा टर्निंग पॉइंट होता. दुसऱ्या डावात भारताने आणखी आक्रमक भूमिका घेतली होती. दुखापतीतून पुनरागमन केलेल्या यास्तिकाने लॉर्ड्सवर महिला कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील पहिलं शतक झळकावत 113 धावांची अप्रतिम खेळी केली होती आणि तिला रिचा घोषने वेगवान अर्धशतक करत साथ दिली. फक्त 52 चेंडूत अर्धशतक झळकावत तिने इंग्लिश गोलंदाजाचा धुव्वा उडवला होता. भारताने मोठं लक्ष देऊन इंग्लंडला मानसिक दृष्ट्या पराभूत केलं होतं. त्या खेळीने सामना पूर्णपणे भारताच्या ताब्यात गेला होता. भारताने 341 धावा करून सारपात घोषित केला आणि इंग्लंड समोर तब्बल 457 धावांचं अशक्यप्राय लक्ष ठेवलं. 457 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडवर सुरुवातीपासूनच दबाव होता. कर्णधार हिदर नाईट, टॅमी बिमॉट आणि इतर प्रमुख फलंदाज भारतीय गोलंदाज समोर टिकू शकले नाहीत. स्नेह राणा, दीप्ती शर्मा, क्रांती गोड यांनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत इंग्लंडला सतत धक्के देत होते. फक्त सोफी एक्लेस्टोन आणि एमी जोन्स यांनी थोडा प्रतिकार केला, पण तो त्यांच्यासाठी अपुरा ठरला. अखेर इंग्लंडचा दुसरा डाव 186 धावांवर संपुष्टात आला आणि भारताने तब्बल 270 धावांनी ऐतिहासिक विजय मिळवला. मित्रांनो, हा फक्त एक विजय नव्हता, हा भारतीय महिला क्रिकेटच्या आत्मविश्वासाचा, जिद्दीचा आणि जागतिक वर्चस्वाकडे टाकलेल्या मोठ्या पावलाचा पुरावा होता. लॉर्ड्स सारख्या मैदानावर इंग्लंडला त्यांच्या घरच्या मैदानावर 270 धावांनी पराभूत करणं ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची गोष्ट आहे. जर तुम्हालाही भारतीय महिला संघाचा हा ऐतिहासिक विजय अभिमानास्पद वाटत असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि प्रतिप्रश्न चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद.